मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोमस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड यांच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. सराव संच परीक्षेच्या आधी तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला उपलब्ध असतील. प्रत्येक घटकावर दिले जाईल जेणेकरून तुमच्या त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. सोडवलेली सराव टेस्टचा निकाल पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला देत आहोत जेणेकरून तुम्ही टेस्ट सोडवली तुमच्या त्या निकालामध्ये निकाल पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी ने सर्च करून तुमचा नंबर तुम्हाला त्यामध्ये लवकरात लवकर मिळेल. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात त्याचे प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. हा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचा आहे, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं. लाईव्ह तासिकेची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. बरोबर युट्यूब चॅनलला शेअर करायचा. महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या 4थी आणि 5वीतील मुलांसाठी या तासिकेचा लाभ होऊ शकतो. चला, या तासिकेचं आयोजन केलेलं आहे. याचं वैशिष्ट्य बद्दल तुम्हाला सांगतो. अशा प्रकारच्या रेकॉर्डेड लेक्चरचे 5,000 करणारे महाराष्ट्रामध्ये क्लासेस आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचच्या नावाखाली तुम्हाला 25,000 फी आकारणी करतात आणि भरमसाठीची उखळतात आणि तुम्हाला त्यामध्ये काही चांगलं ज्ञान मिळतं, कधी मिळत नाही, शंका असते. परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत हा सर्व अभ्यासक्रम तुम्हाला अगदी मोफत मिळत आहे. तरी या फ्री सुविधेचा जास्तीत ही विनंती. चला, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा या शिक्षकाचा आयोजन केला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणतं पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तरे अभ्यासाला मिळत नाही. परंतु आमच्या शाळेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या लाईव्ह तासिकेमध्ये आपल्याला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट व 100 प्लस लाईव्ह तासिकामध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. तरी या महाराष्ट्र शहरी व ग्रामीण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. मी सोमनाथ सोनवणे आजच्या उतारा क्रमांक 92 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, चला तर वेळ न दवडता आज आपण आपल्या तासिकेकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उत्तरावर आधारित प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपल्यास आमच्या 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 25 गुण 100% मिळवा. भाषा विषयासाठी 4 उतारे असतात. प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न असतात, म्हणजे एकूण 20 प्रश्न असतात. एक प्रश्न साठी असतो, म्हणजे एकूण 25 गुण असतात. आपल्याला यातील एकही गुण गमवायचा नाही. त्यासाठी आपण एवढी तयारी करत आहोत. 200 प्लस उतार्याचा आपण अभ्यास करून घेणार आहोत. या तासिकेच्या शेवटी उतार्याच्या लिंक तुम्हाला कुठे उपलब्ध होते याची मी तुम्हाला तरी हा उतारा तुम्ही अभ्यासा आणि उतार्याच्या तासाच्या शेवटपर्यंत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 92 तुमच्या स्क्रीनवर तुम्ही वाचा, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
चला तुमचं वाचून झालंय. बरोबर आहे का? पहा उत्तरा क्रमांक. मुरलीधरला कुत्र्याची भीती वाटत होती. तो जेव्हा 5 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या शेजारी कुत्र्याने त्याच्यावर उडी मारली होती आणि त्याला चावले होते. आता त्याचे काका कॉफी कुत्री त्याला देत होते कारण ती ऑस्ट्रेलियाला जाणार होते आणि त्याच्याबरोबर नेऊ शकत नव्हते. सौम्य डोळ्यांची कॉफी गडद तपकिरी रंगाची होती आणि जेव्हा तिच्या काकाने कॉफीला घरी आणले तेव्हा प्रत्येकाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. पिताने तिला उराशी घट्ट धरले. आईने तिला थोडे दूध दिले. वडिलांनी त्यांच्या कानांना गुदगुल्या केल्या. कॉफीने शेपटी हलवून श्रीधर कोपऱ्यात बसून होता. तोच एकटा असा होता की ज्याने तिला हात लावला नव्हता. अचानक कॉफी हात साठला. श्रीधर जवळ ओरडलाच. नंतर ती त्याच्या पायाजवळ बसली. काका म्हणाले, श्रीधर, ते म्हणाले, तिला तू आवडला आहेस. तिला तिची काळजी घेतली पाहिजे. मी गेल्यानंतर तिला वाईट वाटेल. श्रीधर हसला. त्यानंतर तो कधीच घाबरला नाही. श्रीधर नावाचा मुलगा होता. लहानपणी त्याच्या अंगावर कुत्रा धावून आल्यामुळं त्याला त्या कुत्र्याची भीती वाटत होती. सृष्टी जरी वाचता येत नसलं तरी आवाज आल्यानंतर उत्तर टाईप करू शकता. आज काल इंटरनेटच्या खूप अडचणी आहेत, त्यामुळे आपल्याला बऱ्याच जणांना तास घेण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही लाईव्ह तास शिकायला आहात, तुमचं खूप खूप अभिनंदन. पहा, श्रीधर नावाच्या मुलाची इथं गोष्ट आहे. त्याला कुत्रीची खूप भीती वाटते आणि त्याच्या काका कुत्रा नाही तर कुत्री आहे, कारण त्यांना ऑस्ट्रेलियाला जायचं होतं आणि विमानामधून त्या घेऊन जाऊ शकत नव्हते. म्हणून श्रीधरच्या घरी त्यांनी त्या कुत्रीला सोडण्याचा विचार केला होता आणि त्यावेळेस सुद्धा श्रीधर त्या कुत्रीला बघून खूप घाबरला होता. विद्यार्थी मित्रांनो, क्रमांक 92 वरील प्रश्न पाहिला तुमच्यासाठी. श्रीधर कुत्रा घाबरत होता कारण पर्याय, तो फक्त 5 वर्षाचा होता. त्याच्या जवळ पाळीव प्राणी कधीच नव्हता. पर्याय, शेजारी त्याला चावले होते आणि पर्याय, कुत्री माणसावर उड्या मारतात. पहा, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न पाहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. होता कारण त्याचा पर्याय पहा, तो फक्त 5 कुत्र्याला घाबरत होता. त्याच्याजवळ पाळीव प्राणी कधीच नव्हता. कुत्रा चावला होता आणि कुत्री माणसाच्या अंगावर. उत्तर प्रशांत चालक उत्तर मध्ये त्याचं उत्तर आहे म्हणते सृष्टी गंडाळ. त्याच्यावर उडी मारली होती आणि त्याला तो चावला. अभिनंदन प्रयोग, तुम्हाला उत्तर सापडला आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पाहिल्याचं सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलं आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न पाहिला, श्रीधर कुत्र्याला घाबरत होता. त्याचं योग्य उत्तर पर्याय चावला होता. ज्यावेळेस श्रीधर 5 वर्षाचा होता त्यावेळेस तो कुत्रा चावला होता, म्हणून श्रीधरच्या मनात कुत्र्याविषयी भीती बसली होती. उत्तर दिलेल्या सर्वांचंच अभिनंदन. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा पहा. श्रीधरच्या कुटुंबाकडे काका कॉफीला देत होते कारण. श्रीधरचं जे कुटुंब होतं म्हणजे त्याचे वडील, आई, बहीण, भाऊ यांच्याकडे कॉफी नावाची कुत्री देत होते. काय कारण होतं त्याचं? त्यांना कॉफी आता नको होती. पर्याय सी, ते आपला देश सोडून चालले होते. पर्याय बी, ते आपला देश सोडून चालले होते. पर्याय सी, ते श्रीधरला. आणि पर्याय डी, कॉफीला श्रीधर आवडला होता. पहा, योग्य उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. प्रश्न दुसरा. श्रीधरच्या कुटुंबाकडे काकाने कॉफीला होतं. पर्याय ए, त्यांना कॉफी आता. पर्याय बी, ते आपल्या देश सोडून चालले होते. पर्याय सी होते आणि पर्याय डी, कॉफीला श्रीधर आवडला. चला, योग्य उत्तर टाईप करा.
प्रश्न दुसरा, इंटरनेट स्लो असल्यामुळे कदाचित तुम्हाला कमी दिसतंय. सांगितलेलं ऐकायला येत असेल तर त्याचं उत्तर टाका. प्रश्न दुसरा, श्रीधरच्या कुटुंबाकडे काकाने कॉपीला दिलं होतं कारण पहा. सुयोग म्हणतोय बी आणि डी मध्ये श्रीधरला, सॉरी शेवटचं उत्तर तर अगदी चुकीचंच आहे. कॉफीला श्रीधर आवडला होता हे उत्तर अगदी चुकीचं आहे. सुयोग का चुकीचं आहे? जरी कॉफीला मात्र कॉफी आवडलेली नव्हती. सुरुवातीला चालले होते कुटुंबाकडे कॉफीला. प्रयोग बी उत्तर, प्रशांत बी उत्तर. चला सगळ्यांनी आपलं चॅट बॉक्स ओळीमध्ये याचं उत्तर आहे बा. ओळ क्रमांक 3 काळजीपूर्वक वाचा. उमेर ओळ क्रमांक 3. तिसऱ्या ओळीमध्ये प्रशांत अभिनंदन तुझं, तुला उत्तर आहे. ऑस्ट्रेलिया जाणार होते आणि कुत्रा त्यांच्यासोबत नेऊ, कारण ते ऑस्ट्रेलिया जाणार होते आणि कुत्रा त्यांच्यासोबत नेऊ शकत नव्हते. सृष्टीखंडाळ बे उत्तर, प्रयोग बे उत्तर. खूप अभिनंदन. आता कोणाचंही उत्तर चुकलं नाही कारण उत्तरामध्ये उत्तरापर्यंत जाऊ शकत नाही. कन्फ्यूज होण्यासारखा प्रश्न नव्हता. पहा, श्रीधरला कॉफी आवडतच नव्हती. त्याला ते घाबरला होता उलट जवळ आल्यावर, त्याला चाटल्यानंतर, हात चाटल्यानंतर. परंतु कुत्री अगदी पाळीव कुत्री होती. ती श्रीधरला माहित नव्हतं. त्याला रस्ते फिरणारे कुत्रे चावले होते, त्याच्यामुळे कुत्र्याची भीती त्याच्या मनामध्ये होती. प्रश्न, श्रीधरच्या कुटुंबाकडे काकाने कॉफीला दिलं कारण त्याचं योग्य त्याचं उत्तर आहे पर्याय बी. ते हुमेर साठी तास नाही, अभ्यास करण्यासाठी आहे. पहिल्या सुरू झालंय. प्रश्न दुसरा, श्रीधरच्या कुटुंबाकडे काका कॉफीला देत होते कारण होते ते भारत देशातून ऑस्ट्रेलियाकडे जाताना विमानातून त्यांना त्या कॉफीला नेणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी त्या श्रीधरच्या कुटुंबाकडे कॉफीला देण्याचा निर्णय घेतला होता. चला बी उत्तर दिलेल्या सर्वांचा. कुटुंबातील सर्वांनी कॉफीचे स्वागत केले. कॉफीचे स्वागत फक्त कोणी केले नाही. कॉफी नावाचे, परंतु त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने कॉफी केलं नाही. तो व्यक्ती कोण? पर्याय ए श्रीधरने, पर्याय बी स्मिताने, श्रीधरच्या वडिलांनी आणि पर्याय डी श्रीधरच्या आईने. याच्यामध्ये तुम्हाला उत्तरामध्ये याचं उत्तर आहे ओळ क्रमांक 5 पासून त्याचं उत्तर आहे. स्मिता दूध दिले, वडिलांनी तिच्या कानाला गुदगुल्या केल्या. याच्यातलं कोणी स्वागत केलं नसेल तर त्याचं पर्याय ए श्रीधरने, पर्याय बी स्मिताने, पर्याय डी सी श्रीधरच्या वडिलांनी, पर्याय डी श्रीधरच्या आईने. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत ए उत्तर म्हणतोय, सुयोग ए उत्तर. चला बाकीच्याने टाका. कृष्णा, साक्षी, सृष्टीगंधाळ हे उत्तर. चला खूप सर्वांचं उत्तर बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर ए प्रयोग मध्ये खालून 5 म्हणून त्याचं उत्तर आहे. प्रयोग इथं नाही आहे, नाही शब्दामुळं याचं उत्तर आपल्याला पर्यायामध्ये मिळणार नाही. सर्व व्यक्तीने स्वागत केलं. कुणी कुणी स्वागत केलंय रे मग? तर स्मिताने स्वागत केलंय, वडिलांनी स्वागत केलंय. आपल्याला नाही या शब्दामुळे योग्य उत्तर येतंय पर्याय ए. अशा प्रश्नाचा आपल्याला आकलन झाल्याशिवाय आपण योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. चला प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर ए आहे. ए उत्तर सर्वांचंच आलं आहे. ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप असं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा, उत्तर क्रमांक 92 वरील प्रश्न चौथा स्क्रीनवरती. प्रश्न चौथा, कॉफीला ते नाव दिले गेले कारण. कॉफीला ते नाव दिले गेले. कॉफी नावाच्या कुत्र्याला कॉफी हे नाव का दिलं गेलं, त्याचं काही कारण असेल, त्याचं आपल्या उत्तरामध्ये आपल्याला शोधायचंय.
पर्याय ए, काकांना कॉफी प्यायला आवडत होती. पर्याय बी, तिचे डोळे. पर्याय सी, तिला मुले आवडायची. आणि पर्याय डी, ती लाल गडद तपकिरी, तिचा रंग गडद तपकिरी होता म्हणून तिचं कॉफी नाव देण्यात आलं होतं का? कॉफी नाव देण्याचं काही कारण आहे. त्याचं उत्तर उत्तरामध्ये पण आहे. का तिचं नाव कॉफी ठेवण्यात आलं होतं? ओळ क्रमांक 4. पुढून ओळ क्रमांक 4 मध्ये याचं उत्तर पहा. ओळ वाचा. प्रश्न 4, कॉफीला उत्तर. पर्याय ए, काकांना कॉफी प्यायची होती. पर्याय बी, तिचे डोळे सौम्य होते. पर्याय सी, तिला आवडायची. पर्याय डी, तिचा रंग गडद तपकिरी होता. सहयोग डी उत्तर. प्रशांत सी उत्तर, तिला मुले आवडायची. दृष्टिखंड डी उत्तर. 100% म्हणतोय. डीच उत्तर म्हणतोय. ते प्रयोग स्वतःचं उत्तर ठाम येतो. चला, आरती, प्रीती, सोनाल, असवरी, मारुती, भागवत फक्त काशिका करतात. उमेर करतोय. प्रशांत मग 101. कोणतं बरोबर आहे? तो स्वतःचं उत्तर तर डिलीट केलंयस तू. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4, कॉफीला ते नाव दिलं गेलं. याचं योग्य पर्याय क्रमांक डी उत्तर. अभिनंदन. डी उत्तर अगदी योग्य. प्रश्न 4, कॉफीला ते नाव दिलं गेलं. त्याचं योग्य उत्तर रंग गडद तपकिरी होता म्हणून तिला कॉफी नाव देण्यात आलं होतं. डी उत्तर. तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 92 मधील शेवटचा प्रश्न. श्रीधर तिला आवडला हे कॉफीने कसे दाखवले? श्रीधर कॉफीला आवडला हे तिचे शेपूट हलवून. पर्याय बी, त्याला हात चाटून. पर्याय सी, त्याच्यावर उडी मारून. वर फिरायला जाऊन. चला, योग्य उत्तर टाईप करा स्क्रीनवर. प्रशांत बी उत्तर म्हणतोय. उत्तरामध्ये ओळ क्रमांक शोधून टाका जेणेकरून बाकी विद्यार्थी उपयोग होईल. विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग बी उत्तर. दृष्टिखंड बी उत्तर. प्रयोग काय म्हणायचं तुला? 3. चला, प्रश्न 5, श्रीधर तिला आवडला आहे म्हणजे कॉफीला श्रीधर कॉफी नावाच्या कुत्रीला या कॉफीने कसं व्यक्त केलं पहा. त्याचं योग्य उत्तर आहे. श्रीधर जो कोपऱ्यात बसला होता, ज्याला त्या कुत्र्याची भीती होती, कॉफी त्याच्या जवळ गेली आणि कॉफीने त्या श्रीधरचा हात चाटला पहा. त्याने काय केलं? ते हात चाटला पहा. जसं आपल्या पिल्लाला चाटते आहे का नाही, आपली आई पप्पी घेते, मुक्या घेते आणि प्रेम व्यक्त करते, तसंच त्या कुत्रीला त्या कॉफीला श्रीधर आवडला. खूप घाबरलेला होता. तो कुत्र्यांना खूप घाबरायचा, कारण 5 वर्षाचा असताना त्याचं कुत्र चावलं होतं, तेव्हा तो कुत्र्याला घाबरायचा. त्या कॉफीने त्या श्रीधरचा हात चाटून तो श्रीधरही मला आवडला आहे असं तिने व्यक्त केलं आणि
सहभागी झाली. त्या काकाने त्या श्रीधरच्या घरी कॉफी नावाची कुत्री सोडून आहे का नाही जाणार होते, त्यावेळेस त्यांच्या घरात घडलेला हा प्रसंग या उत्तरामध्ये आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन झाला शाळेतील सवंगडी तर त्यांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला लिंक पाठवा. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा. पहा, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्येच खाली लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनल भाषा विषय मराठी. तर त्या भाषा विषय मराठीवरती जा, त्याला कंटिन्यू करा, त्याला फॉलो करा. तेथे तुम्हाला सर्व उत्तराच्या लिंक दिलेल्या आहेत. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही सर्वात सुरुवातीला त्या युट्यूबची लिंक, सगळ्यात 5 नंबरची लिंक जी आहे, युट्यूब व्हिडिओ पहा, पुढे घेत जा. पुढे घ्यायचा, सुरुवातीची जाहिरात ऐकायची नाही. आणि श्रोयोग म्हणतोय संध्याकाळी तास घ्या ना सर. श्रोयोग जर इंटरनेट तास घेऊ, संध्याकाळचा 1 तास घेऊ, सकाळचे, जेणेकरून आपला जास्तीत जास्त अभ्यास लवकर पूर्ण होईल, आपल्याला सराव घेता येईल. श्रोयोग तास संपल्यानंतर वाटलं तर एक फोन कर, मला तुला काही सांगायचंय. चला विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तास शिकायचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. चला भेटूया पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच.